आणि सध्या राजकारणामधून एक मोठी बातमी आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा आता एकत्रित आले। कारण राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली। थोड्याच वेळापूर्वी राऊतांच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्रित होते। राऊतांच्या घरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, आज संजय राऊतांच्या या निवासस्थानी त्यांच्या नातीचं बारसं होतं। या बारशाच्या कार्यक्रमाला हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्रित आले। हा सगळा कार्यक्रम आटपला आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितरित्या मातोश्रीवरती गेले। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत। संजय राऊतांच्या घरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मातोश्रीवरती हे दोन्ही नेते गेले। काय चर्चा झाली आहे या दोघांमध्ये, काय माहिती आहे का? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघतो दोन्ही ठाकरेंची भेटीगाठी या वाढल्या आहेत आणि आपण बघतो आज देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र आले होते। संजय राऊत याच्या नातवाचं आज बारसं होतं आणि या बारशानिमित्त दोन्ही ठाकरे हे एकत्र होते। तेव्हा दोघांनी आपण बघतो संजय राऊत यांच्या नातवाला आशीर्वाद देखील दिले आणि दोघांमध्ये चर्चा देखील झाली आणि यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मातोश्री गाठलेली आहे। राज ठाकरे मातोश्रीवर त्यांच्या पत्नीसह हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। जी संजय राऊत यांच्या नातवाला आशीर्वाद दिल्यानंतर त्यांनी थेट मातोश्री गाठलेली आहे आणि त्या ठिकाणी देखील आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा ही सुरू आहे आणि आपण मध्ये आता पाचवी भेट अशी आपण बोलतो मानली जाऊ शकते, कारण की पहिली भेट आपण बोलतो मराठीच्या मुद्द्यावरती दोघे एकत्र आले होते। त्यानंतर आपण बोलतो उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे एकत्र भेटले होते आणि त्यानंतर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे गणपती निमित्त गेले होते आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले होते आणि आता संजय राऊत यांच्या नातवाचा बारसा होता आणि त्यानिमित्ताने हे दोन ठाकरे बँड्रा येथील आपण तिथे MCA येथे एकत्र भेटले होते आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी ही मातोश्री गाठलेली आहे आणि या दोघांमध्ये चर्चा आहे। पण आता महत्त्वाचं म्हणजे हे दोघे एकत्र दोघांच्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, पण यांची युतीबाबत अद्याप कोणती चर्चा झालेली नाहीये। त्यामुळे युती कधी या दोघांची होते, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। त्यामुळे युतीबाबत हे दोघे कधी बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। मनोज, पण आपण एकीकडे बघितलं असेल तर बाकीचे जे काही नेते आहेत मनसेचे, आता कालच जर आपण बघितलं असेल तर जितेंद्र आव्हाडांच्या घरी सुद्धा मनसे नेते दाखल झालेले होते, ठाकरे गटाचे नेते होते। हे कुठेतरी मवियामध्ये सुद्धा आता राज ठाकरेंना सोबत घेऊन जाण्यासाठी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे कुठेतरी सकारात्मक संकेत आहेत का मनसेसाठी? नक्कीच, आपण बघतो या अगोदर पण जेव्हा निवडणूक बेसची होती तेव्हा दोन्ही ठाकरे हे एकत्र आलेले होते। दोन्ही ठाकरेंनी एकत्र निवडणूक ही लढलेली होती, पण त्यामध्ये पराभूत झाला असला तरी आपण बघतो या ठिकाणी आता ज्या मनसेचे नेते असतील आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते असतील आता एकमेकांच्या भेटीगाठी देखील वाढलेल्या आणि दोघे एकत्र ठिकाणी आपण बघतो काम करत आहेत आणि त्यामध्येच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या देखील भेटी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि आता या भेटीनंतर या दोघांची युती कधी होणार, कारण की मनसे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते यांची इच्छा आहे की दोघांची लवकर युती देखील व्हावी आणि त्यानंतर आता हे दोघांची भेटीगाठी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। पण ही युती कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण की युतीबाबत दोन्ही नेते अद्यापही काही बोलत नाहीये, पण आता त्यांचे जे नेते आहेत ते देखील बोलायला लागलेले आहेत। पण हे दोघे कधी युतीबाबत करणार, कारण की आता जवळपास किती वेळापासून ही चर्चा सध्या सुरू आहे? कारण जर आपण बघितलं असेल तर संजय राऊतांच्या नातीचा बारशाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे दोघेही भावंड ही मातोश्रीवरती गेलेली आहेत। मातोश्रीवरती किती तास झाले ही चर्चा सुरू आहे आणि नेमका आता सध्या त्या बैठकीमधले आणखी काही अपडेट्स येतात का समोर? मनोज, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? मनोज, माझा प्रश्न असा होता की आता साधारण या बैठकीला नेमका किती तास झालेले आहेत, किती वेळांपासून ही बैठक सध्या सुरू आहे? नक्कीच, आपण या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा MCA मध्ये हे जेव्हा बारशासाठी गेलेले होते त्यामध्ये दोघांची 1 तास चर्चा झालेली होती। दोघे 1 तास चर्चा देखील करत होते, तो व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी मातोश्री गाठलेली आहे। मातोश्रीला आपण म्हणतो या ठिकाणी 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत, पण
दोघांमध्ये चर्चा ही सुरू आणि त्या ठिकाणी आपण बघितलं राज ठाकरेंच्या पत्नी देखील त्यांच्या सोबत आहेत आणि ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाहेर निघाले MCA मधून तेव्हा त्यांनी हस्तांदोलन देखील केलं होतं. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना हस्तांदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी दोघांनी एकमेकांना निघाले देखील होते. तेव्हा राज ठाकरे हे पुढे निघाले आणि त्याच्यानंतर आपण बघितलं उद्धव ठाकरे निघाले, पण राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठलेली आहे. मातोश्रीमध्ये असं त्यांची उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकदा चर्चा सुरू आणि एक चर्चा बघितली तर यामध्ये युतीची घोषणा होते का, दोन्ही ठाकरे एकत्र येतात का, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाचं वर्चस्व दाखवायचं आहे. महानगरपालिकेमध्ये ठाकरेंना पुन्हा एकदा सक्रिय व्हायचंय, आपलं ठाकरे बँड दाखवायचं आहे आणि यासाठी हे दोन्ही नेते आता एकत्र येतात कारण या चर्चेमध्ये काय निष्पन्न निघतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण मनोज, जर आपण बघितलं असेल तर एकंदरीत आता ठाकरे गटामधले जे काही नेते होते अशामध्ये आपण आता महायुतीचं सध्या उदाहरण बघूयात, कारण महायुतीमध्ये सध्या बघायला गेलं तर कुठेतरी सारं काही चित्र सगळंच ग्राउंड लेवलला चांगलं चाललंय अशातला पण भाग नाहीये. पण जेव्हा जर ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघं जर भावंडे एकत्रित आले असतील तर ग्राउंड लेवलला असं किती सकारात्मक वातावरण पाहायला मिळतंय की अजून सुद्धा तिथे सुद्धा काही ठिकाणी जर आपण बघितलं तर मुळाशी थोडंसं काहीसं अलबेल आहे. काय माहिती आहे? आपण या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जनतेची इच्छा आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि यासाठी आपण बघितलं पोस्टरबाजी देखील झाली होती, बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती आणि सर्वांची इच्छा देखील होती की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं. पण या ठिकाणी महायुतीकडनं बघितलं तर महायुतीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणे कोणताही परिणाम होणार नाहीये. दोन्ही ठाकरे एकत्र येऊन द्या, कारण की बेस्टच्या निवडणुकीमध्ये पण पराभूत हा झालेला होता आणि आता देखील पराभूत हा होईल असं माहितीचं म्हणणं आहे आणि त्यावरती आता कोणी आपण माहितीकडनं काही नजरअंदाज त्या ठिकाणी केलं जातं, पण दोन्ही ठाकरे एकत्र म्हणजे याकडे पण कोणी बघत नाहीये. पण आपण बघितलं तर सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं लागेल, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय होण्यासाठी मराठी माणूस यावरती येण्यासाठी या ठिकाणी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी महाराष्ट्राची इच्छा आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या भेटीगाठी देखील वाढलेल्या आहेत आणि या भेटीमधून काय चर्चा केली जाते, दोन्ही एकत्र येतात का कधी यावरती आपण शिक्कामोर्तब होईल याकडे सर्वांचं लक्ष लागेल. अधिकृतपणे सगळ्यात जास्त सगळ्या महाराष्ट्राला लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे अधिकृतपणे या युतीचा नारळ कधी फोडला जाईल आणि सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या याचा कसा सकारात्मक इम्पॅक्ट पडू शकतो दोन्ही पक्षांसाठी. आताच आपण बघितलं निवडणुका आता काही महिन्यांवरतीच आहेत, म्हणजे अवघ्या आपण बघतो 2 महिने आपण बोलू शकतो. दिवाळीनंतर या ठिकाणी निवडणूक लागू शकते, पण या निवडणुकी अगोदरच यामध्ये आपण बघितलं तर दोघांचा नारळाचा युती नारळ हा फुटलाच पाहिजे, युती ही दोघांची झालीच पाहिजे आणि महाराष्ट्राची इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं आणि यासाठी आपण वारंवार दोघांच्या भेटीगाठी देखील वाढलेल्या आहेत आणि राज आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या घरी देखील जाऊ लागलेले आहेत आणि त्यावरती त्यांची चर्चा देखील सुरू आहे. पण ही आता लवकरच असं वाटतंय की यांची युतीची घोषणा देखील होईल. आता दसरा मेळावा देखील झाला आणि दसरा मेळाव्यामध्ये आपण बघितलं कुठेतरी युती ते संकेत होते, कारण राज ठाकरेंना निमंत्रण देखील देण्यात येणार होतं असं बोललं देखील जात होतं. पण आपण या ठिकाणी बघतो आता दिवाळी आहे, दिवाळीमध्ये कुठेतरी ही युतीची घोषणा होऊ शकते आणि या घोषणेनंतर दोन्ही ठाकरे बंधू हे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकत्र लढत देत महायुतीला टक्कर. नक्कीच मनोज, मी तुला थोडंसं थांबवतो. ठाकरेंचे मामा सध्या चंदू मामा आपल्यासोबत जोडले गेले. चंदू मामा, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. पुन्हा ही दोन भावंड पुन्हा एकदा आता एकत्रित आलेले आहेत, मातोश्रीवरती चर्चा होत आहेत, सकारात्मक इम्पॅक्ट सध्या महाराष्ट्रावरती पडतोय, आपण काय सांगाल याकडे? नाही, चांगली आनंदाची गोष्ट आहे. त्यांची जवळीक वाटते ही महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदी घटना आहे. अशाच वेळोवेळी त्यांची लवकर लवकर भेट होऊन चांगला एक निष्पन्न निघेल अशी मला आशा आहे. पण चंदू मामा, जर आपण बघितलं असेल तर जेव्हापासून हे दोन भावंड एकत्रित येणार आहेत अशा चर्चा रंगलेल्या होत्या. स्वतः दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जेव्हा मराठीचा विजय मेळावा झाला तेव्हा सुद्धा त्यांनी अधिकृतपणे सांगितलं की आम्ही दोघं एकत्रित आलोय आता, आणि नंतर पुन्हा. पण जेव्हा ही दोन भावंड एकत्रित आली तिथे विरोधकांना कुठेतरी याची झळ पोचलेली आहे, त्यांचं सुद्धा धाबं दणाणलेलं आहे. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा याचा कसा इम्पॅक्ट विरोधकांवरती पडू शकतो? राजकारणामध्ये मी मुरलेला नाहीये. मला फक्त दोन भावांत वाचन आहे आणि त्या दोघांच्या जवळीमुळे मराठी माणसाचं महाराष्ट्राचं भलं होईल अशी तुझ्या भावाने माझी प्रार्थना असते.
पण चंदूमामा, या दोन भावंडांना एकत्रित आणण्यासाठी तुम्ही सुद्धा अनेकदा पुढाकार घेतलेला होता, तुम्ही सुद्धा अनेकदा या दोघांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि अखेर आता तो दिवस आलेला आहे. हे दोन्ही भावंड आता एकत्रित अखेर आलेली आहेत, दोघं एकत्रित काम करतायत. हे सगळं बघून तुम्हाला कसं वाटतंय? नाही, मला खूप आनंद आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ना, खुदा की देर आहे मगर देर नाहीये. आणि टाइम इज अ फॅक्टर. म्हणजे जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा दोघं एकत्र आले, ती चांगली गोष्ट आहे. नक्कीच. धन्यवाद चंदूमामा, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत मनसे नेते यशवंत किल्लेदार सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. यशवंतजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. पुन्हा दोन भावंडांमध्ये चर्चा होतीये, कसा इम्पॅक्ट पडू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा? हे पहा, एका राऊत साहेबांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दोन बंधू एकत्र भेटले. भेटल्यानंतर कदाचित उद्धवजींनी त्यांना घरी बोलवलं असावं आणि त्याप्रमाणे ते गेले असतील. गेल्यानंतर एक 10-15 मिनिटं थांबून ते परत निघतात. मला वाटतं 10-15 मिनिटात कुठली राजकीय म्हणजे युती आणि ह्या गोष्टी 10-15 युतीच्या गोष्टी होत नाहीत 10-15 मिनिटात. प्रत्येक वेळेला आपण त्या दोन बंधूंच्या भेटीला राजकीय रंग देण्याची मला गरज वाटत नाही. कळलं? दुसरी गोष्ट अशी आहे की दोन बंधू एकत्र येत आहेत, कुटुंब म्हणून एकत्र येतात, ही आनंदाची बात आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण त्याचं स्वागत करायला हवं. आणि राहिला तुमच्या युती आणि राजकारणाचा विषय, तर योग्य वेळ आल्यानंतर दोघंही त्याच्यावर व्यक्त होतील ना, एकत्रित व्यक्त होतील. पण जेव्हा या सगळ्या म्हणजे ही दोन भावंड जेव्हा यशवंतजी एकत्रित आली, प्रत्येकाने म्हणजे मनसेचे नेते असतील किंवा ठाकरेंचे नेते असतील, प्रत्येकानं दोघांना एकत्रित येण्यासाठी वारंवार आवाहन केलेलं होतं. मात्र कुठेतरी माशी शिंकत होती आणि हा सगळा पुन्हा एकदा हा विषय लांबणीवर पडायचा. आणि आता एकत्रित आलेच हे दोघेही भावंड. सध्या विरोधकांना याचा कसा मोठा याची झळ बसू शकते आणि कसा इम्पॅक्ट पडू शकतो त्यांच्यावर सुद्धा? एकत्र आले तर नक्कीच त्यांना विरोधकांना झळ पोचू शकते. कारण दोघांची ताकद जी आहे ती जर एकत्रितरित्या एकत्र आली तर त्याचा विरोधकांना नक्कीच फटका बसू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी अल्टिमेटली निर्णय हे दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन घ्यायचा आहे आणि तो जसं निवडणुका जवळ येतील तसं त्याच्यावर दोघं एकत्र व्यक्त होतील. खरं. धन्यवाद यशवंतजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि यानंतर आपण आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजयजी चोरमारे सर आपल्यासोबत आहेत. विजय सर, मला सांगा की आता ही दोन भावंड पुन्हा कुठला ना कुठल्या तरी कार्यक्रमामुळे एकत्रित आलेत. हे काय पहिल्यांदा एकत्रित आलेले नाही आहेत कार्यक्रमामुळे. मात्र संजय राऊतांच्या नातवाचं बारसं याचं एक निमित्त ठरलेलं आहे आणि पुन्हा एकदा मातोश्रीवरती या दोघांमध्ये भेट झालेली आहे. याचे सकारात्मक पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर येत्या काळात कसे पडू शकतात? एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे आतापर्यंतच्या सगळ्या हालचालींच्या वरून की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. अर्थात एकत्र येणं आणि त्याचे जे सगळे काय राजकीय दृष्ट्या जे काही गोष्टी ठरवणं असतात जागा वाटपांच्या पासून, त्या जागी यथावकाश त्या अनेक टप्प्यांच्या मध्ये होत असतात. ते काही लगेच होत नसतं. पण एकदा क्लिअर झालेलं आहे दोघं ज्यावेळी एकत्र आले मराठी भाषेच्या निमित्तानं, तिथपासूनच स्पष्ट झालेलं आहे की हे दोघं एकत्र येणार आहेत. त्यानंतर दोघांच्याकडूनही वेळोवेळी सकारात्मक त्याला काही एकमेकांच्या गोष्टींना प्रतिसाद देण्यात आलाय. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाऊन आले किंवा ही वेळोवेळी भेटत असतात. आणि अगदी परवा दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलंय की तिथं क्लिअरच केलंय की आम्ही एकत्र येत आहोत आणि आम्ही एकत्र राहणार आहोत. त्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. आता निवडणुकीत आम्ही राहणार किंवा नाही, युती करणार की नाही, या संदर्भात त्यांनी अतिशय ठामपणे ठोसपणे तसं काही वक्तव्य केलेलं नाही. दोघांनी केलेलं नाही, त्यांच्या खालच्या लोकांनी केलेलं नाही. पण त्यांची जी पावलं पडत आहेत ती निश्चितपणे महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याच्या संदर्भात पडत आहेत. आणि अशा भेटींच्या मधून जी एकत्र येणे अजूनही सुद्धा जर दोघांच्या खरं विजय सर, त्यामुळे आता याचा सगळा कसा परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि आता आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, सध्या आपल्यासोबत याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी जोडले गेले आहेत. प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा, आता हे पुन्हा दोन भावंड ही आता एकत्रित आलेले आहेत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आता थेट मातोश्रीवरती या दोघांमध्ये भेट सध्या होतीये. आपण कसं पाहता या भेटीकडे आणि सध्या या भेटीचे कसे इम्पॅक्ट पडू शकतात सध्या राजकारणावरती? मला वाटतं दोन भाऊ एकत्र येणे ते वाईट नाहीये. कारण एवढी वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना भावाची आठवण नव्हती, कधी त्यांची आवश्यकता वाटली नाही. परंतु चांगलं आहे जर या निमित्तानं कुटुंब एकत्रित होत असेल
तर आपल्या सगळ्यांना निश्चितपणे आनंद होतो. तशी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि आज उद्धवजी ठाकरे साहेबांची राजकीय गरज हम्म, त्या ठिकाणी आहे, म्हणून ते सारखं राज ठाकरे साहेब सोबत येणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करतायत. हम्म, आता राज ठाकरे साहेबांकडून अजून त्या ठिकाणी युती होणारच आहे, आम्ही करतोय असे काही स्पष्ट संकेत तरी त्या ठिकाणी दिसत नाहीत. हम्म. परंतु त्या ठिकाणी उद्या ते दोन पक्ष आहेत, दोन पक्षाचे प्रमुख आहेत, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची युती आघाडी करायचा प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला हम्म. अधिकार आहे. त्याच्यामुळं वेगळं काहीतरी महाराष्ट्रात आजच घडणार आहे किंवा उद्या घडणार आहे या निमित्तानं असं काय मानायचं कारण नाही. आता 3 पक्षाच्या आघाड्या आहेत, महायुती आमच्या 3 पक्षाची आहे, तशाच प्रकारची ती एक आघाडी किंवा युती असू शकेल. आणि त्याच्यामुळं मला काय वाटत नाही की आत्ताची या क्षणी याच्यावर भाष्य करणं, परंतु काय फार त्याचा परिणाम अशा एकत्रित होण्याने येईल असं मला अजिबात वाटत नाहीये. आणि अजून जर तर चालू आहे, त्याच्यामुळं आल्यावर एकत्रित आणखी आपल्याला याच्यावर नीट विश्लेषणात्मक त्या ठिकाणी बोलता येईल. हम्म. परंतु राज ठाकरे आज तरी उद्धवजी ठाकरे साहेब हतबल आहेत. आज त्यांना त्या ठिकाणी राजकीय पक्षाची त्यांच्या ज्या पद्धतीनं घसरण या ठिकाणी सुरू आहे राजकीय दृष्ट्या, आणि त्याच्यामुळे ते आज मदतीसाठी याचना करत असतील. हम्म. आता पाहूया काय पुढे होतं. आता या औपचारिक भेट आहे, कुटुंबात एकमेकांची भेट आहे की राजकीय चर्चा करण्यासाठी आहे. आपण त्या ठिकाणी चर्चाच करू, हवेतच तीर मारणार. हम्म. अजून काही स्पष्टता आली नाही. पण उद्धवजी ठाकरे साहेब यासाठी खूप अगतिक आहेत. हे वारंवार त्यांच्या भाषणातनं बोलण्यातनं दिसतं. जे परवाच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यात दिसलं की आम्ही एकत्र येणार आहोत, परंतु होय आम्ही एकत्र येऊ असं काय अजून मनसेकडून त्या ठिकाणी अधिकृतपणे आल्याचं माझ्या ऐकिवात नाही किंवा दिसलं नाही. बर, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.